प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार। सन 2025-26 साठी निधी वितरणासंदर्भातील परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले। बजेटमधील 2025-26 च्या आर्थिक वर्षातील निधी वितरणाला कात्री लावण्यात आली। सरकारकडून आधीच नियोजन करत खर्च कमी करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढण्याची शक्यता आहे। सरकारकडून आधीच नियोजन करत खर्च कमी करण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा हा वाढणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। मनोज, अत्यंत महत्त्वाचा म्हणून हा अर्थसंकल्प आता पाहिला जातोय। अजित पवार दुर्दैवाने आपल्या सोबत या अर्थसंकल्पात नसतील, हा अर्थसंकल्प ते मांडत नसतील। मात्र त्याआधी अर्थसंकल्पासंदर्भातल्या वेगवेगळ्या घडामोडी समोर येत आहे आणि आता प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार असंही बोललं जात आहे। काय अधिक माहिती? बरोबर, आपण पाहिलं तर 23 फेब्रुवारी पासून आपण या ठिकाणी अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि हा अर्थसंकल्प या ठिकाणी आपण पाहिलं तर शक्यता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मांडणार आहेत। काय की जी दुर्घटना घडली विमानाची त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री या ठिकाणी अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प हा मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पण आपण या ठिकाणी प्रशासनावर आर्थिक स्थितीचा बोजा हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। सन 2025 आणि 26 साठी निधी वितरणासंदर्भातील परिपत्रक शासनाकडून जारी हा करण्यात आलेला आहे आणि या 25-26 च्या आर्थिक वर्षातील बजेटमध्ये निधीची वितरणाला या ठिकाणी कात्रीही लावण्यात आलेली आहे आणि आपण दरवर्षी दिलेल्या बजेटमधील खर्च पूर्ण होत नसल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आणि यामध्ये सरकारकडून आधीच नियोजन करत खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे आपण बांधकाम, वाहन खरेदी, यंत्रसामग्री, जाहिरात व इतर प्रशासकीय खर्च निर्बंध आणले गेलेले आहेत आणि असं म्हटलं जाते की जाहिरात, बांधकामे, वाहन खरेदी, यंत्रसामग्री आदी बाबीसाठी निधी वितरणाचे प्रस्ताव ठोस कारणांसह 12 फेब्रुवारी पर्यंत वित्त विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले। त्यामुळे आपण जो निधी पूर्णपणे खर्च केला जात नसल्याने सरकारकडून बजेटला कात्री लावण्यात आल्याची या ठिकाणी माहितीही मिळत आहे आणि आपण निधी वितरण करताना जो प्रत्यक्ष खर्च वापरला जाईल याची खात्री करण्याचे प्रशासकीय विभागांना निर्देश सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे आपण या ठिकाणी सरकार आता पूर्णपणे या ठिकाणी बोजा हा सरकारचा वाढणार आहे। त्यामुळे जी परिपत्रक आहे ते या ठिकाणी हा जारी करण्यात आले आणि त्या ठिकाणी जो बजेटमधील निधी वितरणाला या ठिकाणी कात्री लावण्यात आलेली आहे। जी मनोज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।